लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये केरसुणीची सुद्धा पूजा केली जाते. केरसुणीशिवाय लक्ष्मीपूजन हे अपूर्ण मानले जाते. लक्ष्मीपूजन दिवशी केरसुणीला सुद्धा विशेष मान असतो. या दिवशी नवीन केरसुणी खरेदी करून तिची पूजा केली जाते. ही केरसुणी लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये ठेवून तिच्यावरती पाणी शिंपडले जाते. तिला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण केले जाते. लक्ष्मीपूजनाची पूजा मांडणी झाल्यानंतर नवीन केरसुणीने लक्ष्मीपूजनाच्या पूजेपासून ते आपल्याला उंबरठ्यापर्यंत झाडत न्यायचं आहे आणि त्यानंतर उंबरठ्यावरती आपल्याला हळूवारपणे ही नवीन केरसुणी आपटायची आहे. म्हणजे आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी बाहेर आपल्याला घालवायची आहे आणि यानंतर आपल्याला ही केरसुणी लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये ठेवायची आहे. परंतु पूजेमध्ये ठेवण्या अगोदर आवर्जून आपल्याला कलाव्याचा धागा केरसुणीला बांधायचा आहे. जेव्हा हा धागा आपोआप तुटेल त्यावेळेला तो टाकून द्यायचा आहे. लक्ष्मीपूजनाचे नियम काय आहेत, कोणती मूर्ती चुकूनही लक्ष्मीपूजनामध्ये ठेवू नये, इन डिटेल माहितीसाठी खाली दिलेल्या त्रिकोणी प्ले बटनवरती क्लिक करून नक्की पहा.